क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था ही नाशिक जिल्ह्यातील एक नामांकित व जुनी शैक्षणिक संस्था असून तिचे अध्यक्ष म्हणून कोंडाजी मामा राबबा आव्हाड कार्यरत आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे। प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापन आदी विविध शाखांमध्ये शिक्षणाची सोय करून हजारो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व किफायतशीर शिक्षण उपलब्ध करून देण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे पुढे नेले आहे। शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे, आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी देणे आणि समाजाभिमुख उपक्रम राबविणे ही त्यांची कार्यपद्धती आहे। त्यांच्या दूरदृष्टीमुळे संस्था केवळ शैक्षणिक केंद्र न राहता सामाजिक बांधिलकी जपणारी आहे आणि सक्षम पिढी घडविणारी संस्था म्हणून नावलौकिक आहे। कोंडाजी मामा रावबा आव्हाड यांच्या कार्यामुळे क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था या संस्थेची ओळख एक गुणवत्तापूर्ण, संस्कारक्षम आणि समाजभिमुख शिक्षण संस्था म्हणून निर्माण झाली आहे। त्यांच्या दूरदृष्टी, प्रभावी नेतृत्व आणि शिक्षणाबद्दलच्या बांधिलकीमुळे संस्थेचे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिलाय। ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देत आधुनिक सुविधा, शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल साधण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे। त्यामुळे संस्था केवळ शिक्षण देणारी नव्हे तर जबाबदार आणि सक्षम नागरिक घडविणारी प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखली जाते। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत KVN नाईक इंजिनिअरिंग कॉलेज येथे। तसेच आपल्या सोबत आहेत याच कॉलेजचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते। त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो किंवा शैक्षणिक कार्य असो, अनेक कार्य हे पुढाकाराने करीत आलेले आहेत आणि गेल्या 35 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्राचा अनुभव असल्या कारणाने त्यांनी असंख्य विद्यार्थी घडवून आणलेले आहेत। मराठी शाळा असो, इंग्लिश मीडियम शाळा असो किंवा कोणतीही शाळा असो किंवा कॉलेज असो, यामध्ये त्यांचे गुणवंत विद्यार्थी आपल्याला बघायला मिळतात। तर गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी KVN नाईक शाळेचे किंवा संस्थेचे कशा पद्धतीने पुढाकार घेऊन कामे केलेली आहेत व इथून पुढे देखील ते कशा पद्धतीने कामे करत आलेली आहेत याबद्दल अधिक माहिती आपण मामांकडून जाणून घेऊया। जवळजवळ 55 वर्षे या ठिकाणी क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था ही काम करते। तसं म्हटलं तर या संस्थेच्या पूर्वी या ठिकाणी वंजारी बोर्डिंग या ठिकाणी कार्यरत होती। 1918 साली ज्या 3 बोर्डिंगचं उद्घाटन झालं, शाहू महाराजांच्या हस्ते ज्या 3 बोर्डिंगांचं उद्घाटन झालं त्यातली ही वंजारी बोर्डिंग त्यातली एक आहे। या ठिकाणी शाहू बोर्डिंग, त्याच्यानंतर MUPचे बोर्डिंग आणि आपली वंजारी बोर्डिंग अशा 3 वसतिगृहांचं त्यावेळेस शाहू महाराजांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं। त्याच्यानंतर या ठिकाणी फक्त संस्थेच्या माध्यमातून एक बोर्डिंगच चालवली जात होती। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे शैक्षणिक उपक्रम किंवा शैक्षणिक संस्था या ठिकाणी वंजारी बोर्डिंगच्या या डोंगरी विद्यार्थी वसतिगृहाच्या या प्रांगणामध्ये सुरू केलेले नव्हते। परंतु क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक यांचं निधन झालं। ते निधन झाल्यानंतर समाजातले जे प्रतिष्ठित मंडळी त्यांनी ठरवलं यांचं काहीतरी स्मारक करायचं आणि काय करायचं, कोणी म्हणे पुतळा बांधा, कोण काय म्हणे। तर असा एक विचार पुढे आला की आपण क्रांतीवीर वसंतराव नाईक साहेबांच्या नावानं एक संस्था काढू। मग 1969 साली क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना झाली। 1969 साली स्थापन झालेली ही संस्था आज जवळजवळ या संस्थेला 55 वर्षे होऊन गेलेली। परंतु 55 वर्षाची जर वाटचाल आपण बघितली तर या ठिकाणी मी 94 साली या संस्थेमध्ये पहिल्यांदा निवडून आलो, या ठिकाणी सरचिटणीस म्हणून। त्यावेळेस या ठिकाणी 5-6 शाळा होत्या। या ठिकाणी संपूर्ण जंगल वाढलेलं होतं, बाजूला सर्व बाबळीची झाडं होते आणि अतिशय छोटीशी संस्था या ठिकाणी काम करत होती। दिगोळे साहेब त्यावेळेस या संस्थेचे अध्यक्ष होते आणि मी सरचिटणीस होतो। त्यावेळेस आम्ही जे बघितलं की आपल्याला कुठंतरी जे काही ग्रामीण भागातली मंडळी, तळागाळातली मंडळी यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं पाहिजे आणि आम्ही तेव्हापासून ठरवलं की जास्तीत जास्त शाळा संपूर्ण जिल्हा लेवलला ज्या गावामध्ये शाळा नाहीये त्या गावामध्ये आपण शाळा सुरू करायच्या आणि त्या ठिकाणच्या मुलामुलींना
शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं असा निर्णय आमच्या सर्व संचालक मंडळाने घेतला आणि आम्ही अनेक ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू करायला सुरुवात केली. ग्रामीण भागातल्या शाळेतून वास्तविक ₹1 उत्पन्न संस्थेला हे मिळत नसतं. या ठिकाणी उलट संस्थेच्या इतर शहरी भागातल्या जे काही आमचे काही या ठिकाणी या ग्राउंडचं उत्पन्न असेल, होल्डिंगचं उत्पन्न असेल, असं जे संस्थेला काही इतर मार्गाने येणाऱ्या उत्पन्नातून आम्ही ग्रामीण भागामध्ये शाळा काढायला सुरुवात केली आणि हळूहळू या ठिकाणी संस्थेचा या ठिकाणी विस्तार होत गेला. आज मी ती संस्थेचे जवळजवळ 46 हायस्कूल संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. त्या ठिकाणी 6-7 प्राथमिक शाळा आहे. या ठिकाणी 14 ज्युनियर कॉलेज आहे व्ही.एन. नाईक संस्थेचे. या ठिकाणी 3 सिनियर कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, पॉलिटेक्निक कॉलेज आहे आणि बी फार्मसी आहे, MBA कॉलेज आहे. अशा प्रकारचा अतिशय आता प्रचंड असा विस्तार आता के.व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचा झालेला आहे. आणि आमचं उद्दिष्ट एकच आहे की पैसे कमवणं किंवा पैसा मिळवणं हे संस्था स्थापनेमागचं उद्दिष्ट नाही. आम्ही एका क्रांतीवीराच्या नावाने ही संस्था चालवतोय. आमचं उद्दिष्ट एवढंच आहे की तळागाळातल्या विद्यार्थ्याला, गरिबाच्या मुलाला, गरिबाच्या मुलीला शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणता येईल, त्यांना शिक्षण कसं देता येईल, याच्यासाठी ही संस्था गेले 55 वर्ष काम करते. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं आम्ही निश्चित चांगल्या प्रकारची प्रगती केलेली आहे. आम्ही ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये हस्तेमाळे असेल, त्याचप्रमाणे दिंडोरी असेल, अशा अनेक आदिवासी भागामध्ये आम्ही शाळा चालू केल्या. दिंडोरीसारख्या ठिकाणी आदिवासी तालुका आहे, त्या ठिकाणी आम्ही सिनियर कॉलेज चालू केलेलं आहे. आणि त्या कॉलेजला अतिशय जवळ 3,000 ते 4,000 विद्यार्थी त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. जे आपल्या ग्रामीण भागात, आदिवासी भागात ज्या आमच्या शाळा आहे, त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे त्या भागातल्या गोरगरिबांच्या मुलामुलींची शिक्षणाची सोय झालेली. आणि इथून पुढे आम्हाला जास्तीत जास्त गोरगरिबांना, तळागाळातल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना वेगवेगळे कोर्सेस, आता नुसतंच शालेय शिक्षण देऊन चालणार नाही. जग फार बदललेलं आहे. आता बरंच कॉम्प्युटर युग आलं, डिजिटल युग आलं, आता AI युग येत आहे. म्हणून आम्हाला आता इथून पुढे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये कसे आपल्या संस्थेचे विद्यार्थी टिकतील, त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. आत्ताच आम्ही 4 दिवसापूर्वी गुरुदक्षिणा हॉलमध्ये या ठिकाणी स्टुडंट समिट या नावानं आम्ही एक प्रोग्राम त्या ठिकाणी घेतला आणि अतिशय चांगले वक्ते त्या ठिकाणी आयकर आयुक्त आंधळे साहेब असतील, त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाचे वकील प्रवीणजी आव्हाड असतील, त्याचप्रमाणे अच्युत गोडबोले साहेब असतील, असे अतिशय ख्यातनाम वक्ते आम्ही त्या ठिकाणी बोलवले होते. आणि जवळजवळ 1,000-1,200 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि नवीन जे काही जगामध्ये घडामोडी घडतात, जे काही नवीन बदल होतात, त्याच्यामध्ये आपल्या संस्थे विद्यार्थी कुठं मागं राहणार नाही, याच्यासाठी सातत्यानं आम्ही प्रयत्न करतोय. नक्कीच मामांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी अत्यंत गरजू व गरीब घराण्यातील मुलांना शिक्षणाचे पवित्र समजावून त्यांना अनेक व्यावसायिक असो किंवा शैक्षणिक कार्य असो तर नेहमीच त्यांना हातभार लावलेला आहे. आणि असेच असंख्य विद्यार्थी आज अधिकारी या पदावर देखील रुजलेले आहेत. तर हाच अनुभव घेऊन आपण सरांकडनं याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया की कशा पद्धतीने त्यांनी या गोरगरीब विद्यार्थ्यांची मदत केलेली आहे आणि आज ते अधिकारी म्हणून त्यांच्या समोर येतात, तर त्यांना कसं वाटतं. त्याने उदाहरण सांगायचं झालं तर ज्यावेळेस आम्ही 98 साली हे कॉलेज या ठिकाणी सुरू केलं, त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी इकडं MEP असेल, MEPचं कॉलेज असेल किंवा KTHM कॉलेज, इकडचं RYK BYK कॉलेज, या ठिकाणी मुलांना ॲडमिशन मिळायला बराच त्रास होत असायचा. त्या ठिकाणी गर्दी भरपूर असल्यामुळं बरेच मुलं ॲडमिशन न मिळाल्यामुळं त्यांना कुठंतरी लांब जावं लागत होतं. परंतु आम्ही या ठिकाणी कॉलेज सुरू केल्यानंतर मी या ठिकाणी बोर्ड लावलेला होता का ₹20 कॉलेजच्या मुलाला ॲडमिशन. सुरुवातीला आम्ही कुठल्याही प्रकारचा विचार न करता ₹20 प्रत्येक मुलाला या ठिकाणी आम्ही ॲडमिशन देत होतो. आणि जवळजवळ पहिले 5 ते 7 वर्षे आम्ही ₹20 फक्त फी मुलांकडनं घेतली आणि कॉलेजला विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलं. त्याच्यामुळं असंख्य गरिबांच्या मुलांनी आमच्या कॉलेजमध्ये या ठिकाणी प्रवेश घेतला. आणि आज सांगायचं झालं तर आज दिंडोरीमध्ये आम्ही जे दुसरं कॉलेज चालू केलं,
त्या ठिकाणी दिंडोरी कॉलेजमध्ये जवळजवळ 80% मुलं, ही आदिवासी मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे, 80%. आणि ती मुलं आज आमच्याकडं तुम्ही सांगितलं का किती मुलं, तो आमच्या संस्थेमध्ये आतापर्यंत लाखो मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडलेली. त्याच्यामध्ये हजारो गोरगरिबांची मुलं अतिशय चांगल्या नोकरीला, कोणी PSI झाला असेल, कोणी डॉक्टर झालाय, कोणी वकील झालाय, कोणी इंजिनियर झालाय, असे असंख्य विद्यार्थी या ठिकाणी वकील, डॉक्टर, इंजिनियर असे गोरगरिबांची मुलं या ठिकाणी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडलेले. आणि ते आम्हाला आल्यानंतर त्यांची हिस्ट्री सांगितलं, आम्हाला फार बरं वाटतं की या संस्थेमधून लाखो हजारो मुलांना या ठिकाणी, त्या गोरगरिबांच्या मुलांना याचा फायदा झाला आणि शिक्षण घेऊन ते आज त्यांचं कुटुंब अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी डेव्हलप झालं. हे सर्व बघितल्यानंतर एक वेगळं समाधान आम्हाला या ठिकाणी मिळते. तर आपण बघितले की फक्त 20 रुपयांमध्ये ॲडमिशन देणारी ही नाशिकमधली प्रथमच संस्था आहे. तर ही संस्था फक्त शिक्षणच पुरवण्याचे काम करीत नाही, तसेच उच्च नागरिक, सामाजिक बांधिलकी जपणारे नागरिक म्हणून देखील घडवून आणते. तशीच ही संस्था आज एक प्रतिष्ठित संस्था म्हणून देखील कार्यरत आहे. तर अशाच या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आपण जे सरांची माहिती मिळालेली आहे त्याच्याच आदर्श डोळ्यापुढे ठेवून इतरांनी देखील हे कार्य पुढे न्यावे व शिक्षण संस्थेमध्ये चांगली प्रगती व्हावी हेच उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवावे. तसेच कोंडाजी मामा आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी आपल्याला नाशिक लोकशाही न्यूजला जी माहिती दिली त्या ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.